हाय स्टुडंट्स, आज आपण रिप्रोडक्शन इन प्लांट या टॉपिक मधला सेकंड पार्ट सेक्स्युअल रिप्रोडक्शन इन प्लांट हा पार्ट आपण पाहणार आहे. सुरुवातीला आपण असेक्स्युअल रिप्रोडक्शन बघितलं होतं. आता हा सेकंड पार्ट आपल्याला बघायचा आहे सेक्स्युअल रिप्रोडक्शन. सेक्स्युअल रिप्रोडक्शन यालाच असंही म्हटलं जातं एम्फिमिक्सिस. काय म्हणायचं? एम्फिमिक्सिस. का म्हणायचं? एम्फी या शब्दाचा अर्थ आहे बोथ. मिक्सिस म्हणजेच मिक्स होणे. दोन वेगवेगळे गुणधर्म मिक्स होतात कारण या ठिकाणी टू पॅरेंट्स असतात. टू पॅरेंट्स असतात. याच्यापासून आपल्याला मेल आणि फिमेल गॅमेट्स मिळतात. मेल पॅरेंट पासून मेल गॅमेट्स, फिमेल पॅरेंट पासून फिमेल गॅमेट्स मिळतात. आणि हे दोन गॅमेट्स एकत्र येणं, त्यांचं फ्युजन होणं, याला म्हणायचं सेक्स्युअल रिप्रोडक्शन. सो फ्युजन ऑफ मेल and female gametes. Fusion of male and female gametes is called as sexual reproduction. आता सेक्स्युअल जसं आपण बघितलं की असेक्स्युअल रिप्रोडक्शन किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होण्यासाठी व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्स लागतात. काय लागतात? व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्स. तसं सेक्स्युअल रिप्रोडक्शन होण्यासाठी महत्वाचा पार्ट लागतो, तो म्हणजे सेक्स ऑर्गन असणं गरजेचं आहे. आणि सेक्स ऑर्गन्स आर प्रेझेंट इन फ्लावर. सो इम्पॉर्टंट पार्ट इज फ्लावर. हा खूप महत्वाचा पार्ट आपल्याला बघायचा आहे, फ्लावर. आता फ्लावर म्हणजे काय? हायली मॉडिफाईड शूट for sexual reproduction. For sexual reproduction. Very simple definition. Highly modified, condensed पार्ट असतो, वेल डेव्हलप्ड पार्ट असतो. म्हणजे शूट पासून तयार झालेला एक विकसित पार्ट असतो. आपल्याला माहित आहे शूट म्हणजे स्टेमचा पार्ट असतो. आणि स्टेम म्हटलं की नोड, इंटरनोड, लिव्ज हे त्याच्याकडे असतात. नोड आणि इंटरनोड हे महत्वाचे पार्ट असतात, शिवाय बड तयार होतं. मग आता हा जर शूट पासून फ्लावर तयार झालेला असेल तर आपल्याला असा प्रश्न पडतो की फुलामध्ये नोड्स, इंटरनोड्स आहेत की नाही? तर असतात. काय असतं की दोन नोड मधला गॅप खूप कमी असतो आणि दोन नोड एकमेकाच्या जवळ असतात. म्हणजेच दोन नोड मधला अंतर असतं, याला आपण काय म्हणत असतो? इंटरनोड. काय म्हणत असतो? इंटरनोड. हे इंटरनोड खूप शॉर्ट असतात आणि त्यामुळं नोड्स एकमेकाच्या जवळ येतात आणि त्या नोड्स वरती फ्लोरल लिव्स तयार होतात. काय तयार होतात? फ्लोरल लिव्स. म्हणजेच फुलामध्ये नोड्स आहेत पण एकमेकाच्या जवळ आहेत, त्यामुळे इंटरनोडची लांबी कमी होते आणि त्यामुळं त्या नोडला जे लिव्स तयार होतात, ज्याला फ्लोरल लिव्स म्हणायचं, फ्लोरल कोरल्स आपण खूप डिटेल बघणार आहे पुढं, ते तयार असतात. म्हणजे नोड, इंटरनोड आणि लिव्स फुलाकडे असतात. सो इट इज कंडेन्स्ड शूट. हायली डेव्हलप्ड कंडेन्स्ड शूट असतो. फॉर सेक्स्युअल रिप्रोडक्शन इज नथिंग बट फ्लावर. या फ्लावर संदर्भात आपल्याला खूप डिटेल माहिती मिळवायची. अगदी सुरुवातीला आपण फक्त दोन व्याख्या बघितल्या. एक सेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणजे एम्फिमिक्सिसचे डेफिनेशन आहे आणि दुसरं फ्लावरची व्याख्या आहे, हायली डेव्हलप्ड शूट फॉर सेक्स्युअल रिप्रोडक्शन. आता हे फ्लावर तयार होतं ते नक्की कसं होतं, कुठं होतं, त्याची पोझिशन काय, त्याचे पार्ट्स कोणकोणते आहेत, त्याची माहिती काय, त्याचं फंक्शन काय, हे आपण खूप डिटेल बघणार आहे. या दोन व्याख्यामध्ये काय शंका आहे? चला तर आपण फुलांचे वेगवेगळे पार्ट्स आपल्याला बघायचे, खूप डिटेल बघायचे. बघा, सुरुवात आपण इथून करूया की हे फ्लावर नक्की तयार होतं कुठं. हा आपण पार्ट दाखवतोय, हा एक मेन ऍक्सिस आहे शूटचा. फुलांच्यासाठी स्पेशली तयार केलेला ऍक्सिस असतो की ज्याच्यावरती फ्लावर्स तयार होतात. या ऍक्सिसला म्हणायचं मदर ऍक्सिस. मदर ऍक्सिस. काय म्हणायचं? मदर ऍक्सिस. किंवा याला अजून एक शब्द वापरला जातो, पेडंकल.
आणि या पेडंकलच्या लॅटरल साईडला दोन्ही बाजूला असे वेगवेगळे फ्लावर्स तयार होत असतात. म्हणजे या लॅटरल साईडला अशी फुलं तयार होत असतात. हे वेगवेगळे फ्लावर्स आहेत. बघा, फुलं ज्या ऍक्सिस वरती तयार होतात याला काय म्हणायचं, मदर ऍक्सिस किंवा पेडंकल. तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जातो, व्हॉट इज पेडंकल? अ शूट ऍक्सिस, हायली डेव्हलप्ड ऍक्सिस ऑन विच फ्लावर्स आर बॉर्न, फ्लावर्स आर प्रेझेंट इज कॉल्ड एज पेडंकल और इज कॉल्ड एज मदर ऍक्सिस. आता ह्या ऍक्सिसच्या हा त्या पेडंकलचा अपेक्स असतो, हा त्या पेडंकलचा बेस असतो. अपेक्स आणि बेस. जर अनेक फुलं एकाच ऍक्सिस वरती आले तर ही जी अरेंजमेंट होते त्या अरेंजमेंटला म्हटलं जातं इन्फ्लोरसन्स. काय म्हणायचं? इन्फ्लोरसन्स. मराठीत आपण त्याला फुलोरा म्हटलं जातं. सो अरेंजमेंट ऑफ फ्लावर्स or the flowers born on the specific peduncle in specific manner, विशिष्ट अरेंजमेंट असते, याला म्हणायचं इन्फ्लोरसन्स. इन्फ्लोरसन्सचे वेगवेगळे टाइप्स आहेत, ते आपण नंतर बघू. आता आपल्याला फुलं कुठं तयार होतात तर कळालं. मदर ऍक्सिस वरती होतं, पेडिंकलला होतं, त्याचं टोक असतं याला म्हणायचं अपेक्स, आणि बॉटमचा पार्ट असतो याला म्हणायचं बेस. हे फ्लावर्स आहे. यापैकी आपण एक फ्लावर खूप डिटेल बघणार आहे, एक फ्लावर खूप डिटेल बघणार आहे. राईट? याच्यामध्ये काय शंका? ठीक आहे. आता आपण फ्लावर बघूया. हे जे फ्लावर आहे ह्या पेडिंकल मी दाखवतो इथं, या ठिकाणी हा पेडिंकल आहे. ह्या पेडिंकलला इथे एक फ्लावर तयार झालेला आहे. आपण एक फ्लावर कन्सिडर करूया. एक फ्लावर आहे. ओके. आता ह्या फुलाचा हा जो मेन पार्ट असतो या ठिकाणी एक लिप लाईक स्ट्रक्चर असतं, पानासारखं एक स्ट्रक्चर असतं. या लिप लाईक स्ट्रक्चरला म्हणायचं ब्रॅक्ट. काय म्हणायचं? ब्रॅक्ट. आता या ब्रॅक्टची वैशिष्ट्य काय आहेत बघा. स्मॉल आहे, ओके, लहान साईजचं असतं, ग्रीन कलरचं आहे, ग्रीन कलरचं असतं, लिप लाईक असतं, लिप लाईक, स्मॉल आहे, ग्रीन कलर आहे, लिप लाईक आहे. आणि ह्या ब्रॅक्टच्या एक्झिलला लॅटरल साईडला फ्लावर तयार होतं. सो फ्लावर्स आर बॉर्न ऑन द एक्झिल ऑफ ब्रॅक्ट. एक्झिल ऑफ ब्रॅक्ट. या ब्रॅक्टच्या एक्झिलला किंवा लॅटरल साईडला हे काय तयार होत असतं? फ्लावर. सो फ्लावर बॉर्न ऍट दी एक्झिल ऑफ ब्रॅक्ट. आणि म्हणून ब्रॅक्टची जी फंक्शन आपण बघितली तर पहिलं फंक्शन ग्रीन असल्यामुळं फोटोसिंथेसिस आहे. काय? फोटोसिंथेसिस. आणि जेव्हा हे फुल यंग स्टेजला असतं, बर्ड कंडिशनला असतं, तेव्हा त्या फुलाला प्रोटेक्ट करण्याचं काम पण ब्रॅक्ट करते. सो प्रोटेक्शन. राईट? बघा काय काय वैशिष्ट्य आहे. स्मॉल आहे, ग्रीन कलरचे आहे, लिप लाईक आहे, फोटोसिंथेसिस आणि प्रोटेक्शन ही महत्वाची फंक्शन आहे. ब्रॅक्ट क्लिअर झाली. आता बघा, ज्या फुलाच्या खालच्या बाजूला ब्रॅक्ट प्रेझेंट असते त्या फुलाला म्हणायचं ब्रॅक्टिएट फ्लावर. ब्रॅक्टिएट फ्लावर. इन द सेन्स, what is bracteate flower? Bract is present. So bract present is called as bracteate flower. Very simple. काही फुलं अशी असतात की ज्यांच्याकडे ब्रॅक्ट नसते, ब्रॅक्ट इज absent. Such a flower is called as ebracteate flower. Ebracteate flower. So bract is absent. absent. सांगा, ब्रॅक्ट नुसार फुलांचे दोन टाइप्स कळाले तुम्हाला. एक ब्रॅक्टिएट फ्लावर, ब्रॅक्ट प्रेझेंट. दुसरं इब्रॅक्टिएट फ्लावर, ब्रॅक्ट इज absent. काही फुलं आम्हाला अशी पाहायला मिळतात की यांना ह्या ब्रॅक्ट व्यतिरिक्त अजून ऍडिशनल अशा दोन स्मॉल
स्ट्रक्चर्स असतात ब्रॅक्टिओल्स म्हणायचं ना. या दोन इथं तयार झालेले जे टू स्मॉल स्ट्रक्चर आहेत याला म्हणायचं ब्रॅक्टिओल्स. फरक कळलाय का बघा. हे अगदी सुरुवातीचे आहे, ही मेन आहे, याला म्हणायचं ब्रॅक्ट. ब्रॅक्टच्या नंतर काही फुलांच्या वरती असे दोन हे पण स्मॉल आहेत बघा, ग्रीन कलरचे लीप लाईक आहे. ब्रॅक्टच्या वरच्या बाजूला असतात, याला म्हणायचं ब्रॅक्टिओल्स. काय म्हणायचं? ब्रॅक्टिओल्स. मगाशी आपण हे खालचं स्ट्रक्चर बघितलं, याला काय म्हणायचं? ब्रॅक्ट. ब्रॅक्टची वैशिष्ट्ये, ब्रॅक्टनुसार फुलाचे दोन टाईप. वरच्या बाजूला आहेत ते ब्रॅक्टिओल्स. ब्रॅक्टिओल्स नुसार फुलाचे दोन टाईप्स असतात. एक टाईप असतो ब्रॅक्टिओलेट फ्लावर्स. ब्रॅक्टिओलेट फ्लावर. सांगा, नावावरून सांगता येतं ब्रॅक्टिओल्स आर प्रेझेंट. सो ब्रॅक्टिओल्स आर प्रेझेंट. सच अ फ्लावर इज कॉल्ड एज ब्रॅक्टिओलेट फ्लावर. काही फुलांच्या मध्ये हे नसतात, त्यांना म्हणायचं इब्रॅक्टिओलेट फ्लावर. सो ब्रॅक्टिओल्स आर absent, called as इब्रॅक्टिओलेट फ्लावर. ब्रॅक्ट ब्रॅक्टिओल्स क्लिअर झाले का? ब्रॅक्टिओलची पण फंक्शन सिमिलर टू दी ब्रॅक्ट. काय शंका आहे? बघा, आपण हा जो मदर ऍक्सिस आहे, पेडंकल आहे, त्याच्या साईडला ब्रॅक्ट तयार होते. ब्रॅक्टच्या काही वरच्या बाजूला काही फुलांच्या मध्ये कॉमन नसतं, काही फुलांच्या मध्ये ब्रॅक्टिओल्स. बघा, ब्रॅक्टिएट फ्लावर, इब्रॅक्टिएट फ्लावर, ब्रॅक्टिओलेट फ्लावर आणि इब्रॅक्टिओलेट फ्लावर. काय शंका? ओके, तुम्हाला ब्रॅक्ट कळालं, ब्रॅक्टिओल्स कळाले. आता पुढचा पार्ट बघूया. ह्या दोघांच्या मध्ये काही शंका नाहीये. ठीक आहे, बघा. याच्यानंतरचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे फुलाचा देठ. बघा, या फिगर मध्येच दाखवूया आपण. हा जो आहे हा फुलाचा देठ आहे, याला म्हणायचं पेडिसिल. काय म्हणायचं? पेडिसिल. आता याचे वैशिष्ट्य काय आहे बघा. पहिली व्याख्या सांगूया, स्टॉक ऑफ फ्लावर. स्टॉक ऑफ फ्लावर is called as पेडिसिल. क्लिअर? फुलाचा जो देठ असतो त्या फुलाच्या देठाला काय म्हणायचं? पेडिसिल. आता काहींच्या मध्ये हा व्हेरी शॉर्ट असतो, काहींच्या मध्ये हा लॉंग असतो, काहींच्या मध्ये हा absent असतो. बघा, it is maybe very short or long or absent. आता हा जो पेडिसिल आहे, ह्या पेडिसिल नुसार पण फुलांचे टाइप्स पडतात. जर फुलांना देठ असेल म्हणजे पेडिसिल प्रेझेंट असेल तर त्या फुलांना म्हणायचं, पहिला टाइप होईल पेडिसिलेट फ्लावर. काय म्हणायचं? पेडिसिलेट फ्लावर. सो पेडिसिल इज प्रेझेंट. पेडिसिल प्रेझेंट. ओके, सिंपल आहे, नावावरून सांगता येतं, पाठ करण्याची गरज नाही. दुसरा टाइप आहे ससाईल फ्लावर. काय म्हणायचं? ससाईल फ्लावर. सो पेडिसिल इज absent. Pedicel is absent. When pedicel is absent, then called as sessile means without stalk. जे फ्लावर असतं त्याला म्हणायचं ससाईल फ्लावर. विदाउट स्टॉक. विदाउट स्टॉक is called as ससाईल फ्लावर. काही फुलांच्या absent आहे म्हणजे याला म्हणायचं ससाईल फ्लावर. लॉंग पेडिसिल आहे म्हणजे याला म्हणायचं पेडिसिलेट फ्लावर. आता काही फुलांच्या मध्ये तो व्हेरी शॉर्ट असतो. व्हेरी शॉर्ट असेल तर अशा फुलांना काय म्हणायचं? यांना म्हटलं जातं सब ससाईल फ्लावर. क्लिअर? सब ससाईल फ्लावर.
बघा पहिला टाइप पेडिसिलेट फ्लावर, पेडिसिल इज प्रेझेंट. दुसरा आहे ससाईल फ्लावर, पेडिसिल इज अब्सेंट. थर्ड आहे सब ससाईल फ्लावर. आता इथं पेडिसिल असतो बट इट इज व्हेरी शॉर्ट, व्हेरी शॉर्ट पेडिसिल, व्हेरी शॉर्ट पेडिसिल is present. क्लिअर. आता हा पेडिसिल ठीक आहे, आपण त्याची वैशिष्ट्ये बघितली, व्याख्या बघितली, फुलांचे पेडिसिल नुसार टाइप्स बघितला. तर तो काम काय करेल हे खूप महत्वाचं. फंक्शन काय करेल, व्हेरी सिंपल फंक्शन आहे. फर्स्ट फंक्शन आहे, हे जे फ्लावर आहे या फ्लावरला योग्य प्रकारची पोझिशन द्यायची, कारण ते कीटकांना दिसलं पाहिजे. पॉलिनेशन साठी पोझिशन खूप महत्वाची असते, कारण कीटकांना अट्रॅक्ट करायचं आहे, त्यासाठी ते दिसलं पाहिजे, त्यासाठी फुलाला योग्य ती पोझिशन देणं गरजेचं असतं. सो फंक्शन मध्ये फर्स्ट फंक्शन आहे त्याचं पोझिशन, पोझिशन टू फ्लावर, फुलाला योग्य ते पोझिशन द्यायचं. दुसरं त्या फुलाला सपोर्ट करण्याचं पण काम कर, सपोर्ट टू फ्लावर. आणि थर्ड, त्या फुलासाठी आवश्यक असणारे फूड असेल, वॉटर असेल, मिनरल्स असेल, हे घटक वाहून नेण्याचं काम करतं. सो कंडक्शन, कंडक्शन म्हणजे पोझिशन, सपोर्ट अँड कंडक्शन हे तीन महत्वाची फंक्शन आहे. हा आपण बघितला तो पेडिसिल. बघा सुरुवातीला मी पेडंकल सांगितलं म्हणजे हा मदर ऍक्सिस, त्याच्यानंतर मी तुम्हाला ब्रॅक्ट सांगितलं हे स्ट्रक्चर, त्याच्यानंतर हे ब्रॅक्टिओल सांगितले. ओके, त्याच्यानंतर हा पेडिसिल सांगितला. इथंपर्यंत आय होप यू माइट बी अंडरस्टँड, तुम्हाला कळलेलं असेल, कारण इथं आपण खूप डिटेल बघितलेलं आहे. काही शंका याच्यामध्ये, अगदी खूप सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. पेडिसिल पर्यंतचा पार्ट कळालेला आहे. ठीक आहे, आता पेडिसिलच्या थोडंसं वरती जाऊया आपण. पेडिसिलच्या थोडंसं वरती म्हणजे हा पार्ट बघूया. इथला फुलाचा हा जो खालचा पार्ट असतो, पेडिसिलच्या बरोबर वरती असणारा, टिपला असणारा पार्ट असतो, हा पार्ट आहे. याला म्हणायचं थॅलॅमस. थॅलॅमस काय म्हणायचं, थॅलॅमस. इट इज प्रेझेंट ॲट टिप ऑफ पेडिसिल, पेडिसिलच्या टिपला असतो. याला असंही म्हणायचं ऍक्सिस ऑफ फ्लावर. काय म्हणायचं, ऍक्सिस ऑफ फ्लावर. फुलाचा तो मेन ऍक्सिस असतो. इट मे बी स्मॉल ऑर लार्ज, तो स्मॉल साईजचा असेल किंवा लार्ज साईजचा असतो. काय फंक्शन करतो बघा, महत्वाचं त्याचं फंक्शन आहे फॉर्मेशन ऑफ काय फॉर्म करेल, फ्लोरल लीव्स, फ्लोरल लीव्स. आता हे फ्लोरल लीव्स म्हणजे काय, फुलांचे पार्ट्स तयार केले जातात, फ्लोरल लीव्स तयार केले जातात, आणि फ्लोरल लीव्स तयार करण्याचं काम कोणाचं असतं, थॅलॅमसचं असतं. कोणकोणते फ्लोरल लीव्स आहेत हे आपण डिटेल बघणार आहे. 4 महत्वाचे फ्लोरल लीव्स असतात, त्याच्यामध्ये कॅलेक्स, करोला, एंड्रोइसियम अँड गायनोइसियम. सांगा कोणकोणते 4 महत्वाचे पार्ट आहेत, कॅलेक्स, करोला, एंड्रोइसियम, गायनोइसियम. These parts are called as floral leaves. So this is about thalamus. Very interesting. First we have to study the peduncle, then bract, then bracteoles, then thalamus. आणि थॅलॅमस नंतर ज्या पार्ट्स आम्हाला बघायचे आहेत ते फ्लोरल लीव्स. आणि हे 4 प्रकारचे आहेत, खूप खूप डिटेल बघणार आहे आपण. कॅलेक्स, करोला, एंड्रोइसियम, गायनोइसियम. क्लिअर, काही शंका आहे?
व्हिडिओ पॉज करायचा आणि तुम्हाला जे आवश्यक आहे ते लिहून घ्यायचं. क्लिअर. आता इथं आपल्याला फुलाचे सगळे पार्ट्स हे बघायचे, वन बाय वन बघणार आहे आपण. सुरुवात आपल्याला कॅलेक्स पासून करायची. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे बघा. थोडंसं फुलाचं स्ट्रक्चर आपण डिटेल दाखवूया. मेन पार्ट, सब पार्ट आपण डिटेल लिहिणार आहे. बघा आता लक्ष द्या. आता आपण बघितलं हा जो फुलाचा पार्ट आहे याला काय म्हणायचं? फुलाचा देठ असतो, सांगा तुम्हीच काय म्हणायचं? व्हेरी सिंपल, पेडिसिल. ओके. त्या पेडिसिलच्या वरच्या बाजूला लिप लाईक स्ट्रक्चर असतं, याला म्हणायचं ब्रॅक्ट. काय म्हणायचं? ब्रॅक्ट. कॉल्ड एज ब्रॅक्ट. काही ठिकाणी फुलाला अजून ब्रॅक्टच्या वरती असतात लिप लाईक स्ट्रक्चर, ते ब्रॅक्टिओल्स सगळ्यांच्या मध्ये कॉमन नसतात. त्याच्या वरचा आपण पेडिसिलच्या टिपचा पार्ट बघायचा. हा जो पार्ट असतो याला म्हणायचं थॅलॅमस. काय म्हणायचं? थॅलॅमस. इथपर्यंतचे पार्ट आपण बघितलेले. आता हा फुलाचा वरचा पार्ट आपण बघणार आहे. हा ग्रीन कलरचा पार्ट असतो. हा जो पार्ट आपण इथं दाखवलेला आहे हा ग्रीन कलरचा पार्ट आहे. ह्या ग्रीन पार्टला म्हणायचं कॅलेक्स. काय म्हणायचं? कॅलेक्स. फुलाचा सगळ्यात बाहेरचा अवयव आहे, सगळ्यात बाहेरचा अवयव आहे, आउटर मोस्ट पार्ट आहे. याला आपण म्हणू फर्स्ट फ्लोरल पार्ट. राईट, पहिला फ्लोरल पार्ट. सगळ्यात बाहेरच्या बाजूला आहे, सो इट इज आउटर मोस्ट. इट इज आउटर मोस्ट. हा कशाने तयार झालाय? अशा अनेक युनिट असतात, त्याच्या बेसिक युनिटला म्हणायचं सेपल्स. काय म्हणायचं? सेपल्स. खूप महत्वाचं आहे, एमसीक्यू साठी विचारला तर बेसिक युनिट ऑफ कॅलेक्स हे काय असतं तर सेपल. हा पहिला पार्ट आपण बघतोय तो कॅलेक्स आहे, त्याचं बेसिक युनिट आहे सेपल्स. ह्या सेपल्स असतात ते ग्रीन कलरचे असतात. ग्रीन इन कलर. ग्रीन कलर म्हटलं की फंक्शन तुमच्या लक्षात आलंय, फोटोसिंथेसिस. सो ग्रीन इन कलर. आता काही वेळा ह्या सेपल्स असतात ह्या एकमेकाला जोडलेले असतात, फ्युज्ड असतात, म्हणजे समटाइम दे आर फ्युज्ड. जर त्या सेपल्स फ्युज्ड असतील तर त्या फ्युज्ड सेपल्सना एकत्रित म्हटलं जातं गॅमोसेपॅलस. काय म्हणायचं? गॅमोसेपॅलस. गॅमो या शब्दाचा अर्थ आहे फ्युज्ड. व्हेन सेपल्स आर फ्युज्ड, सेपल्स आर फ्युज्ड कॉल्ड एज गॅमोसेपॅलस. म्हणजे समजा मी इथं दाखवतो तुम्हाला समजण्यासाठी, ही सेपल आहे, हे नेक्स्ट आहे, ह्या सगळ्या सेपल एकत्र जोडलेले, फ्युज्ड आहे, एकमेकाला जोडलेले, याला म्हणायचं गॅमोसेपॅलस. इन सम फ्लावर्स सेपल्स आर फ्री. इन सम फ्लावर्स सेपल्स आर फ्री म्हणजे ही सेपल वेगळी आहे, ही सेपल वेगळी आहे, ही वेगळी आहे, ही वेगळी आहे, अशा फ्री सेपल्स असतात. याला म्हणायचं पॉलीसेपॅलस. काय म्हणायचं? पॉलीसेपॅलस. पॉली मीन्स फ्री, गॅमो मीन्स फ्युज्ड. क्लिअर? काय काम करतील हो? व्हेरी सिंपल. पहिल्यांदा आम्ही बघितलं ग्रीन कलर आहे म्हणजे फंक्शन आहे त्याचं फोटोसिंथेसिस. आणि जेव्हा हे फुल बड कंडिशनला असतं त्यावेळेस ते प्रोटेक्शन करतात. आणि म्हणून या कॅलेक्सचे दोन फंक्शन आहेत. एक पहिलं फंक्शन आहे फोटोसिंथेसिस आणि दुसरं फंक्शन आहे त्याचं प्रोटेक्शन. सो दीज आर दी फंक्शन्स
ऑफ कॅलेक्स. फुलाचा सगळ्यात बाहेरचा पहिला पार्ट कळालाय तुम्हाला, काय म्हणायचं आहे, कॅलेक्स. आणि हा कॅलेक्स सेक्स्युअल रिप्रोडक्शन मध्ये स्वतः भाग घेत नाही, पण सेक्स्युअल रिप्रोडक्शनला मदत करतो, म्हणून याला म्हटलं जातं ॲक्सेसरी पार्ट किंवा ॲक्सेसरी ओरल म्हणायचं. काय म्हटलं जातं, ॲक्सेसरी पार्ट किंवा ॲक्सेसरी ओरल, किंवा याला म्हणायचं नॉन इसेन्शियल. Why? Because they are not directly involved in sexual reproduction, but they help the sexual reproduction. Help the sexual reproduction. फर्स्ट पार्ट फुलाचा क्लिअर झालाय का, काय म्हणायचं, कॅलेक्स. आणि याचं जे बेसिक युनिट असतं ते आपण त्याच्या समोर लिहूया, काय असतं, सेपल. महत्वाचे जे मुद्दे आहेत इथं बोर्डवरती आलेले आहेत सगळे. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. पहिला पार्ट आपण बघितला कॅलेक्स. आता याच्यानंतर फुलाचा आपल्याला दुसरा पार्ट बघायचा आहे, नेक्स्ट सेकंड पार्ट बघायचा आहे, तो म्हणजे करोला. हा आता आपण बघितला तो कॅलेक्स. आता याच्या वरचा पार्ट बघायचा आहे, हा करोला पार्ट बघायचा आहे. नेक्स्ट पार्ट आहे तो करोला. सेकंड फ्लोरल ओरल आहे, म्हणजे सेकंड फ्लोरल ओरल आहे. म्हणजे फुलाचा 2 नंबरचा पार्ट आहे. हा मात्र कॅलेक्सच्या इनसाइडला असतो. सो इनसाइड कॅलेक्स, इनसाइड कॅलेक्स, कॅलेक्सच्या आतील बाजूला असतो. आता जसं आपण बघितलं की कॅलेक्सचं बेसिक युनिट काय असतं, सेपल्स, तसं करोलाचं बेसिक युनिट आहे पेटल्स. सो मेडअप ऑफ पेटल्स, मेडअप ऑफ पेटल्स. पेटल्स खूप महत्वाचा आहे, एमसीक्यू विचारला जातो. बेसिक युनिट ऑफ करोला इज पेटल्स, आर पेटल्स. आता काही वेळा ह्या पेटल्स एकमेकाला जोडलेले असतात. जेव्हा पेटल्स जोडलेले असतात तेव्हा याला म्हणायचं गॅमोपेटॅलस, गॅमोपेटॅलस. गॅमो मीन्स आपण मगाशीच बघितलं फ्युज्ड, फ्युज्ड पेटल्स are called as gamopetals. In some time petals are free, then called as polypetals. Poly means free petals. So when petals are free called as polypetalous, when petals are fused called as gamopetalous. These petals are colored, having different colors. Why petals are colored? Why petals are well decorated? Why flowers are well decorated? The reason is that they need the pollinating agent, that means insect for pollination, to attract the insects for pollination. The main function of the corolla, attract insects for pollination. कीटकांना परागसिंचनासाठी आकर्षित करण्याचं काम असतं ते करोलाचं असतं. आणि सेकंड फंक्शन आहे प्रोटेक्शन, प्रोटेक्शन ऑफ इनर पार्ट्स, आतील भागांचे संरक्षण करणं हे त्याचं मेन फंक्शन आहे. सो दिस इज द सेकंड पार्ट कॉल्ड एज करोला. Clear? And this corolla is also just only help to the sexual reproduction, but directly not involved in sexual reproduction, and that's why it is also called as accessory or non-essential. सांगा आपण ॲक्सेसरी नॉन इसेन्शियल फुलाचे 2 पार्ट बघितले, एक कॅलेक्स सगळ्यात बाहेरचा आणि त्याच्या आतील असतो तो करोला.
फुलाचे 2 ॲक्सेसरी पार्ट क्लिअर झाले का? पहिला बाहेरच्या बाजूला आहे तो कॅलेक्स, त्याच्यावरती आहे तो करोला. क्लिअर? आता याच्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी आवश्यक असणारा, आपण मगाशीच बघितलं की फ्लोरल लीव्स मध्ये 4 आहेत. कोणकोणते 4 आहेत? कॅलेक्स, करोला, एंड्रोइसियम आणि गायनोइसियम. तर आता आपल्याला थर्ड फ्लोरल व्होरल बघायचं आहे. आतापर्यंत आपण 2 बघितलेले. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. साइड बाय साइड आपली डायग्राम तयार होईल. डायग्राम सगळ्यात शेवटी पूर्ण करायची. नंबर 3 पार्ट आहे की जो सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतो, तो म्हणजे एंड्रोइसियम. नंबर 3 एंड्रोइसियम. फुलांच्या मध्ये असे अनेक मेल सेक्स ऑर्गन्स असतात. याला म्हणायचं एंड्रोइसियम. अनेक असतात असे. So this part is called as androecium. Androecium. It is a third floral part. Floral part. Inside कोणाच्या आतील साईडला आहे सांगा? करोला. Inside करोला. आता याचं बेसिक युनिट आहे मेडअप ऑफ स्टॅमेन्स. खूप महत्वाचा पार्ट आहे. पुन्हा एमसीक्यू आहे याचं बेसिक युनिट. ह्या अँड्रोइसियमचं बेसिक युनिट असतं. हे जे मी दाखवलेले आहेत हे वेगवेगळे स्टॅमेन्स आहेत. काय आहेत? स्टॅमेन्स. यालाच आपण म्हटलं होतं मेल सेक्स ऑर्गन. मेल सेक्स ऑर्गन ऑफ दी फ्लावर. फुलांच्या मधलं मेल सेक्स